यार काय झाले? काय लागले दुकान लागले काय ते टाके तोडून आणल्यापासून दुकान लागले म्हणलं ते टाके तोडून आणल्यावर थोडा त्रास होत असतो. टाके तोडून आल्यावर जरा दुखत असतं, ताप येत असतो. काय तिला सकाळपासून त्रास होता. कसं असतंय आपल्याला खाण्यात पण जरा ठेवायचं आहे. खायला तूच चालते तिला अरे मी चालते पण आता मी काय तिला चावून मी चालू का एकदम ते ठणका कशाला बारीक चुरून खायचं असतं का नाही. आता ती चुरून जाऊ दे, आता तोडून आणलेत ना त्यामुळे त्रास ती त्रास होतो. दवाखाना बिवाखाना बघायला तुम्ही मला म्हणजे कुठली गोष्ट काय तू कुठे गेलता पण आता? तू कुठे गेलता? अगं तुम्ही फोन नाही का तुमच्याशी फोन करायला मला फोन करायला फोन येतो का तिकडे आहे तिकडे आलोच आता आलो बरोबर रात्री मला पण पूजानं फोन केलता. रात्री टायमाला सांगायचा विषय नाही. तू घरात असतो का नाही. कुठे गेलता पण? तू कुठे गेलता? अरे गावात काम होतं सगळी बाळाला ती आणले काय म्हणते त्याला ती आणलं गेलतो बाळा सगळं गादी ती आणलं गेलतो. तेवढ्या त्यांचा फोन आला की अरे फोनवर साहेब गोष्टी सांगत पण नाही ती. अरे काय विचारतोय ते काय? सांगताना पण असं घाबरवते ती. घाबरत नाही. त्याला सांगितलं होतं ताप आलाय. हा माणूस गाडी चालत असते या गोष्टी थोडं भान ठेवून साहेब गोष्टी मग सांगायच्या. तुमच्या भांडण जाण्यापेक्षा तरी तू कडे बघ जरा परत त्यांना काय व्हायला लागले. काय होतंय रे तू? ऐक की टाकी ती काय माहिती लय बेकार दुखायला लागले आणि अंग पण गरम झाल्यावर थंडी वाजून झाल्या. ते तू जरा त्रास होत असतो का नाही आणल्यावर तुला? हिला ह्याच्या आधी पण एकदा त्रास झाला, थंडी वाजून आली, ताप आला नाही का तू गेल्या दवाखान्यात फोन केला डॉक्टरांनी केलं तर ही गोळी खा म्हटले, दुपारी खाल्ली गोळी पण अजून पण फरक पडत नाहीये. ती काय म्हटले जर तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर तुम्ही दवाखान्यात या म्हटले. पण आता 12 वाजले त्या. आणि तिचं कसं आहे असं ही डॉक्टर असतात ना, आता 12 वाजेपर्यंत असतात ना. झाली की मग दुखतंय. बरं. आता नसते ती डॉक्टर मॅडम असते नर्स होय. तर पण लय दुखायला लागली माझी. ती बसणं लय झालं असल्यामुळे तुझी कंबर दुखायली. ती बाळाला पासून उशीरपर्यंत बसली, तू बसली काय उठून बसली का लवकर झोपतच नाही ना, त्यामुळे ती कंबर दुखती बसून बसून. आपलं शिजर झाले, टाकेत आपले तोडून आणले, आपण किती वेळ बसावं किती नाही. पण ही बाळामुळे तुला जास्त वेळ बसावं लागतं. तिला किती दोन तासानंतर हे करायचं. दिवसभर तिकडची आहे, झोपती. तिचं पण रात्रीचं आंबवती तिला. दिवसभर तर तिचे काहीच नसतंय. दिवसभर झोपून राहते दिवसभर तिला. काय नसते का दिवसभर दिवसभर आराम करायची काही टेन्शन नाही ना. तू दिवसभर काय नसते म्हणते, ही एक झोपलेली असते पण आरू किती कडकड ती येत नाही तिच्याकडे. कुठल्या मुलगाचा ताप देते मला असं वाटायला लागलं टाके दुखायला लागलेत का काय नुसतं ऐकत नाही. आरू पण बाहेर पळवते तिला. आरूला पेशल एक माणूस लागतोय तिच्या माग. अरे आरू पण लय ताप देते काय करायचं काय नेमकं मला त्रास व्हायला लागला. दवाखान्यात जायचं असेल तर मग प्रसाद मॅडम असतील तर बघ दवाखान्यात काय. फोन लावून विचार मॅडम हाय का म्हणून. दुपारी खाल्ली गोळी त्यांनीच म्हटले ही गोळी खा म्हणून जास्त त्रास होत असेल. किती खायला सांगितलं म्हणजे काय दुपारी रात्रीचं काय रात्रीचं काय म्हटले नाही, आता एक गोळी खाऊ म्हटले. जर अजून गोळी खाल्लीच नाही तुम्ही? खाल्ली की 12 वाजले कसं काय करायचं. हा 12 वाजले, 12 वाजून गेली. अगं हे विचारल्याशिवाय कसं काय गोळ्या तसं ऐक की असं कसं पण 2 मिनिटं फोन बघ उचलते का, गोळी चालू द्या का दाखवायला घेऊन येऊ द्या म्हणून विचारलं. ती काय म्हटले होते माहितीये का, ही गोळी तुम्ही आता खावा. जर ह्याच्यानं पण तुम्हाला थांबत नसन, जास्त त्रास होत असेल तर तुम्ही दवाखान्यात या म्हटले होते. मग दवाखान्यात बोलवला त्रास होत असेल तर जाणं गरजेचं आहे दवाखान्यात. तू त्रास होते अहो. फोन लावून विचार आधी येऊ का सासू म्हणा. बघ फोन लागते. तरी पण हिने विचारलं असली का नाही. जेवण काय खाल्लं नसेल तुम्ही? खाल्लं का नाही काय रे तू तुम्ही? नाही अहो, खाऊ वाटणं एवढं दुखायला लागलं, त्रास होतोय. घेतलं होतं झोपली आता. पूर्वी झोपली आहे पूजा? तिला दूध पाजलं का हो? तिला गार ते टाकायचं गारवाले तिला हे करत जावं बरं. म्हणून तर गादी आणली काय उचललं. अरे तुला झोपलेले असतात मॅडम त्या. मॅडम झोपत नसतात काय तर ही बी चालू असेल काय ऑपरेशन बिपरेशन काय त्यांनी काय आपल्यासाठी काय तिथं बसलेलं नसते ती फोनवर बोलायला. झोपत असते त्यांचं काम पुढचं असेलच की. एक काम करू परसात ऑन जायचं का डायरेक्ट कारण पण म्हणजे नाही तरी पण तुझा त्या पोराचा नंबर आहे ना तुझ्याकडं? त्याचा नंबर नाही केला घेतला. काय दिलं नव्हतं तुला त्यानं बोललेलं बघ काय अडचण आली तर मला फोन करा. दुसरं मी तुझ्या मोबाईल अरे तो त्रास व्हायला लागला. आता तू होता ना घरीच?
ती बी नव्हता घरी. ती नव्हता शनिवार ती उशीर येतं म्हणते ना कामावर. कामावर नवशी आलतो रे. लय दुखायला लागलं अहो मला. ऐक डायरेक्ट आता काय करू माहितीये, जाऊ डायरेक्ट हे करून. डायरेक्ट जावं कारण की त्यांनी जरी या म्हणले त्यापेक्षा त्यांना ही कर मग घे नेऊ हळू उठते मग चल. बाळाला बाळाला हाय बाळाला घेऊन बसतो. बाळा राहू दे पूजा तुझ्यापाशी, आम्ही जाऊन येतो जाऊन मी आधी पण त्याला बाळाला पाजायचं बिल राहू द्या मग. जर तशी गरज लागली तर ह्यांनी तिथं थांबावं लागलं तर तिला ह्यांनी नेलं. अरे बाळाला पाजायला काय रे, आता कुठं आता झोपलंय ती 2-3 तास तर त्याला काही टेन्शन नाही. हा 2 तास तर काय टेन्शन नाही. तुला ते स्कार्प बिर्प बांधत जातो, कधी ती कानाला काय बांधत नाही, कुठल्याच गोष्टी ऐकत नाही. अहो, मग हे काय कुठलं काय पाहायचं म्हणा, कुठल्याच गोष्ट कळत नाही. अरे जर्किन घातलं की ती टोप्या ही लावली टोपी, काय समज असं काय नाही. आता जाताना घालायचं बाहेर रे. तूच बांधा आता त्यांच्या कानाला ती. स्टोन पण कुठं ठेवते काय, कुठल्या अहो गोष्टी ही हाय की याला नाही लागत थंडी. ती गाठ बांधा प्रसाद खाली. हा ती गाठ बांध. त्यानं गाठ बांधल्यावर नाही काय होत. हा बांध. बस लय टाईट नको बांध. फाईल घ्यावं लागेल. फाईल फाईल किती? कुठं ठेवली? ती काय महाग पिशवी. सगळे फायलच घ्या आपण, पिशवीच किती. येतो तू हा बी थांबकी वाटलं सर तू तू घरी थांब, येतो जर इथं कोण नाही, कोणच नाही इथं. वाटलं सर काय कर, काय लागलं तर फोन करतो आम्ही, मग तेव्हा ये वाटलं तर. चल बाळा राहू दे ना काय. हार. मामी येणार आहे ना चल मामा ते जेवलं. जेवलं तर. पूजा ती तू जाऊन मग पोराकडे लक्ष द्या. आणि ऐक की रडायला लागल्यावर वाटलंच तर त्याला जातो फोन कर. आबी आबीलाही कर. आबीन तू वाटलं तरी ये मला. हे गाड्यावर कुठे घेऊन येतो पोराला, गाड्या येतो आपल्याकडे जाऊ, त्यांच्याकडे गाड्या घेतो. मग वाटलं तर फोन लाव बघ काय मग ती. चला मग चला. तर अचानकच त्यांना त्रास व्हायला लागला होता काय तर, आम्ही बाहेर होतो, मी पण हॉटेलवर आलोय मी. चला दामाने अरे चप्पल देतो इथं. चप्पल नका ते घालू होतं. दुसरी चप्पल नाही घरातली. घरातली आहे की. गार पडली असेल आता तिला कधी. चप्पल पण घरात ठेवत नाही ती. आणते पिशवीत. दामन चाल. खाली बघा रे. हाय चालेल गाडलो आणला कसं आहे त्याला. हे ये. तर मित्रांनो आता त्यांना घेऊन जातो, कारण हे तुला त्रास व्हायला लागलाय लय. तू काय कर, बसतो आधी घरी. मामीला बसू द्या. तू बस आधी. पलीकडे या मामी तुम्ही. जा पलीकडे. जा म्हणून बस. जाऊ. चल जाऊ. बस चल.